भाऊ हे उशीर केलाय भाऊ. आम्ही टाइम दाढी गेली काय तू? एक मिनिट. गाडी अनलॉक नाही गेली मला. गुड मॉर्निंग गाईज. जय श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा. मोरया. मित्रांनो ट्रेकला चाललोय, शूजच विसरलो. वापस आली गाडी. चला 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 चला. सर काय काय खातोय? कॅडबरी सकाळ सकाळी. कौस्तुभ भाऊ थेट डायरेक्ट US वरनं लाईव्ह. काय म्हणता कौस्तुभ भाऊ? काय तू आला असता जरा कॉन्ट्रीचे पैसे कमी झाले असते. लास्ट टाइम पण मी नव्हतो तरी कॉन्ट्री दिली मी. लय पैसा आहे. अरे गास करेंगे भाई. सांगते तुला खरं सांगू का एक गोष्ट मनापासून? नको सांगू. ऐक ना. नको सांगू. गाडी चालवायला कोण नाही म्हणून तुला घेतलाय. जाऊ दे, ते दुसऱ्या देशात मला दिल्यात घरी सुखी राहतो. ती चालत करतो. पुढे मी काय म्हणतो, टोल किती गेला? पण फास्ट टॅगच केलाय ना? पैसे गेला आम्हाला फुकट सोडले. बघायचे तुला ऑन रेकॉर्ड व्हिडिओ आहे. दाखवतो आले. तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे 4. 2 वाजल्यापासून उठलोय. तर सगळेच उठलेत तसे. काही काही जण झोपले नाहीत, जसे की आमचे मनीष भाऊ आणि आमचे ऋषी भाऊ. हे काय रात्रभर त्यांना झोपच नाही. मित्रांनो हे फक्त तेव्हा शक्य होतं जेव्हा आम्ही कुठे ट्रेकला आणि फिरायला जातो. बाकी टाइम असं उठायला कोणी उठणार नाही. बरोबर नाही पत्या? बरोबर एकदम. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डायरेक्ट प्रथमेश भाऊ आमच्या सोबत आलेत. डायरेक्ट चक्क डायरेक्ट आमच्या आजच्या ट्रिपचे सेलिब्रिटी ते. असं पण म्हणायला काही हरकत नाही. कारण की भाऊ त्यांचं डेडिकेशन एवढं आहे ट्रेकसाठी की त्यांना रात्री मी माझ्या इथंच झोपवला. मला माहित होतं घरी गेला असता तर गाड्याने फोनच उचलले नसते. त्याच्यामुळे त्याला माझ्या इथंच झोपवला आणि आणलाय आता ट्रेकला. तर मित्रांनो आपण चाललोय आता भीमाशंकरला. आपण कर्जत मार्गे आता ट्रेक करत आपण भीमाशंकरला जाणार आहोत. तर एकदम मजा येणार मित्रांनो. मित्रांनो आम्ही आता खांडस गावात आलोय. आता ब्रेक घेतला आम्ही. नाश्ता पाणी करू. इथं गाडी आपल्या तिथं पार्क केली. आंबा खाल्लेला आंबा. मित्रांनो आता इथनं पुढे आपली कार 4 किलोमीटर पुढे कार जाते आणि पूर्ण ट्रेक हा काहीतरी 7.5 का 8 किलोमीटरचा असा काहीतरी ट्रेक आहे. तर आमचे प्रथमेश भाऊला सांगितलं होतं की चढायचं काहीच नाही आहे. त्या भरोशा भाऊ आला होता. पत्या कसं वाटतं? धोका. कसला धोका? गोलीगत धोका. बरं धोका दिला तुम्हाला. अरे तो आलाच नसता असा ट्रेकला. रात्रभर किडनॅप करून ठेवलाय. तर सकाळी उठून मला एवढं म्हणून एवढं मोठं दाखवलंय बाई. तो आलाच नसता ना बाई तसा. आता काय बाई तसा काय आलाच नसता ट्रेकला. त्याच्यामुळे भाऊला काय खोटं बोलून आणलाय. आता मजा तर येणार आहे. मारली आता उडी बघू काय होतंय. भाऊ लाईफ टाईमचा एक्सपिरियन्स असणार त्यासाठी. त्यांना घेऊ तू. दिस इज कोंबडी. नको नको नको. दिस इज पिल्ले ऑफ कोंबडी. काय कोंबडी बरे काय? वॉटर डिपार्टमेंट मध्ये होतो. हे आमचे तुषार भाऊ बिना झोपता आले डायरेक्ट. 10 मिनिटाची गाडीत झोप काढली नाही. आता त्या गाडीतून या गाडीत शिफ्ट झाले. जरा फ्रेश झाला होता. माझे व्हिडिओ काढतो तर भाऊ चेहऱ्यावर थोडा झालं बस. बाकी आता काय लागतंय भाऊ तुला? हे बघ आता आंघोळ करून बी असं दिसतं. इकडे वगैरे बोकडा बोकडा बोकडा. वाव
वाव, सो ब्युटिफुल रोड. होय. कसला आहे खेकडा नवीन कलरचा आहे भाऊ. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आता लोकेशनवर जिथनं ट्रेक पॉईंट आपला चालू होतो. गाड्या वगैरे पार्क केल्यात आणि आता आम्ही ट्रेकला सुरुवात केली. तर आपले असे बाकीची कंपनी आता निघालेत. आपण थोडं मागण्यात जरा एन्जॉय करत व्लॉगिंग करत निघू सगळ्या. चला आता बघूया. पात्या नाच लवकर. भाऊ मित्रांनो माझी इथे येऊन फसवणूक झाली. भाऊनी मला रील एक पाठवलं होतं आणि इथं काहीतरी वेगळं दिसतंय. रील तर पाठवलं फुल धुक्याचं आणि इथं आल्यावर सगळं ऊनच ऊन आहे. नुसता घाम आणि त्रस्त झालोय मित्रांनो. काय निसर्गाचं कोण काय सांगू शकतो. जनताच सांगेल. जनता सांगेल. भाऊ जनता दरबार नाही हा आपला. खूप छान वाटतं. मस्त वाटते. रिलॅक्स. बायसेप कोणच तर दिसतोय का. हे आमचे मोनिश भाई, आमचे वाटसरू काय म्हणतात त्याला, वाटसरूच ना. भाऊ आमचे वाटसरू आहेत. इथंच कर्जत मध्ये राहतात ते. त्यांनीच आम्हाला ही भाऊंचे शाळेचे मित्र चड्डी गड्डी यार आता आम्हाला मार्ग दाखवत आहेत. आमचे 2 जण मागे हे झालेत. तसं बघायला गेलं तर सगळ्यात मागे मीच होतो. पित्तामुळं नुसतं चक्र येत होत्या. पण आता जरा मला फ्रेश वाटतंय. आता आपण त्याच जोमाने आता परत ट्रेक करूया. आता जंगल ट्रेक सुरू झालाय. मधला पॅच हा थोडा पठारी पॅच होता. आता हा पूर्ण जंगल ट्रेक आहे. आपल्याला 2 डोंगर पार करून परत आपल्याला थोडा चढ लागणार आहे. तर तो क्रॉस करून आपल्याला जायचं आता पुढे. नाही त्याचं बरोबर दाखवलं असेल. माझा मध्ये पॉज झालेला. भाऊ तुला पण एकदम कमी टाइम मध्ये एनर्जी कशी आली. अरे मला पित्त झालं जरा. पोह्यामुळे आले. हो ऑल्टोपेक्षा खराब आहे. मॉडिफाईड. लिंबू पाणी, पाण्याची बॉटल. आजी गर्दी कधी असते इथं. अरे पाऊस कसला पण नाही करणार. अरे काय आलं काय आलं. हाँ ये कर लो पहले. बड़े लोग हैं पहले ऐसे करते होंगे. संचाचं पूर्ण चढायचं ट्रेकचं मोटिवेशन तेच आहे. त्यानंतर त्यांच्याकडे भेळ लवकर चल. ते भेळ खाते लवकर चल. भेळसाठी एवढ्या वरती आलाय तो. ते बोलले का पिवळा शर्ट वाला येईल नाही ते. त्याला त्यांना बोललो मी त्याला बांधून शोध येतो त्याला लावत नाही. भाऊ कुठं चालला तू. मित्रांनो अवघे 3 तास झाले आपण जंगल ट्रेकच करतोय. आता मधला पॅच हा थोडा कठीण लागला होता. तिथे जास्त मोबाईल पण नाही काढता आला मला. इथनं जवळजवळ आपल्याला अर्धा ते पाऊण घंटा अजून लागणार आहे. आणि इथले स्थानिक आत्ता काही जण मिळाले तर ते बोलले की जर का दर्शन करायचं असेल तर दर्शनासाठी अजून 3-4 तास लाईनीत उभं राहावं लागेल. सध्या आज संडे मित्रांनो. तर संडे म्हणल्यावर तुम्हाला माहिती किती गर्दी असते.
तर त्याच्यामुळे आता तिथे मंदिरात सुद्धा खूप गर्दी आहे. बघू आता दर्शन भेटत आहेत का नाही. हे अशा प्रकारचे सुंदर असा नजारा आहे मित्रांनो. मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय. इसका मुंह किधर है? ऊपर फर्स्ट फ्लोर पे देख भाई. एवढा 3.5-4 तासाचा ट्रेक, एवढा तो 8 तास ट्रेकचा एकदम सक्सेसफुली हे झालेला आहे. खंत या गोष्टीचे मित्रांनो, वाटलं होतं की पाऊस वगैरे पडेल, आम्ही रेनकोट वगैरे ठेवले होते, पण तसं तर काही झालं नाही. त्या गोष्टीची थोडी खंत वाटते. ही पूर्ण लाईन दर्शनाची मित्रांनो. एवढी गर्दी आहे ना आज, भयंकर. दर्शन मुश्किलच आहे. मला वाटतं आपल्याला तर आता मुखदर्शनच घ्यावं लागतील. कसा होता भाऊ ट्रेक? एक नंबर. सगळ्यात पहिला आम्ही पोचलो, आम्ही मिसळ खाल्ली, भाऊला आणलं सगळ्यांना. मिसळ एक नंबर भेटली. हे सांगणं गरजेचं होतं का? येस, या आधी पोचलो ना. कसा वाटला ट्रेक? एवढे कॅलरीज बंद केले एवढे, ते खोटं आहे सगळं. हे नाही पण मजा आली. गगनचुंबी एकदम भले मजा. चला मित्रांनो, फायनली आपला ट्रेक कंप्लीट झालाय. आता आपण हा व्हिडिओ इथेच एंड करतोय, कारण की आपण ट्रेकवर व्हिडिओ बनवणार होतो. बाय बाय.